When a person suffers cardiac arrest, the blood will not circulate and the heart stops to function. They stop breathing and lose consciousness. Without oxygen being passed from the lungs to the bloodstream and then pumped around the body by the heart, the person will suffer irreparable brain and other vital organ damage and will die within minutes. To avoid such a situation, one must be given immediate first aid attention. Cardiopulmonary resuscitation, or also called as CPR, is a first aid technique that can save lives in such situations if performed correctly. अगर आपको CPR मतलब कि ये जो हमारा बेसिक लाइफ सपोर्ट CPR यानी कि हमें छाती पे दाब देकर पेशेंट ने जो भी वहाँ पे व्यक्ति है जो गिरा हुआ रहेगा, जिसे श्वास लेने में दिक्कत हो रही है, जिसकी नब्ज बंद हो चुकी है, तो ऐसे व्यक्ति को अगर आप CPR देंगे तो जल्द से जल्द उसकी हार्ट चालू करने के लिए मतलब उसके दिल की धड़कनें वापस लाने के लिए आप मदद कर सकते हैं. जसं सरांनी सांगितलं अगोदर सारखे वयस्कर लोकांचे आजार नाही आहेत. हे यंग जनरेशनमध्येही होत आहे आणि कोणालाही होण्याची संभाव्यता असते. तर हे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. जर त्यांना हार्ट अटॅक आलाय, आपण सस्पेक्ट करतोय, तर कसं त्यांना शिफ्ट करायचं लवकरात लवकर, ॲम्ब्युलन्स बोलवायची का स्वतः गाडीने घेऊन जायचं, ते सगळे डिसिजन्स आपल्याला घेता आले पाहिजे. वर्स्ट केस सिनॅरिओ जर कोणाचं हार्ट थांबलं तर आपल्याकडे फक्त 8 ते 10 मिनिटं असतात कोणाचा हृदय परत चालू करून त्यांना एक सेकंड लाईफ द्यायचा. आणि आपल्या सिनॅरिओ इंडियन सिनॅरिओमध्ये 8 ते 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचणं ही खूप लांबची गोष्ट आहे. तर ह्या सिनॅरिओमध्ये आपण ॲज अ कॉमन मॅन कशी मदत करू शकतो, त्यांना त्याचं नोहाव असणं गरजेचं आहे, त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे की कोणाला कसा CPR देता आला पाहिजे, कसं रेस्क्यू ब्रेथ देता आला पाहिजे आणि आपण कसं त्यांना हेल्प करू शकतो. सो आय थिंक आपल्या कम्युनिटीमध्ये एक अवेअरनेस जास्त झाली की आपण जास्त लोकांना हेल्प करू शकतो, जास्त लोकांचे लाईफ सेव्ह करू शकतो. सगळ्यात विशेष म्हणजे मॉनिटरिंग, टाइमली मॉनिटरिंग आणि टाइमली डिसिजन हे फार इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यामध्ये पेशंटचा वाचण्याचा जो काही रेट आहे तो फार चांगला सुधारू शकतो, अँजिओग्राफीच्या आधीसुद्धा किंवा अँजिओप्लास्टीच्या नंतरसुद्धा. आज जागतिक हृदय दिन आहे, तर ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण असा एक संकल्प करतोय की ज्या लोकांना की काही हृदयाचे त्रास, जसं काही छातीत दुखणं किंवा दम लागतो किंवा बऱ्याच वेळा चालताना धडधड हृदयाचे ठोके वाढतात, अशा लोकांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाऊन बेसिक तपासण्या जसं ECG आणि एक रक्ताचा रिपोर्ट, त्याला आम्ही ट्रोपोनिन म्हणतो, अशा वेळीच करणं गरजेचं आहे. ॲसिडिटी किंवा गॅस होणं याच्यात बराच वेळ वाया जातो आणि जोपर्यंत पेशंट हॉस्पिटलमध्ये अशा फॅसिलिटीमध्ये येतात जिथे ह्या सगळ्यांची ट्रीटमेंट अवेलेबल असते तो पण बराच वेळ गेलेला असतो. तर वेळ महत्त्वाची आहे, त्याला आम्ही म्हणतो टाईम इज मसल. जेवढ्या लवकर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो वेळेत ते गरजेचं आहे. आणि हृदयरोगच्या दिनानिमित्त एक की CPR म्हणजे जेव्हा पेशंट अरेस्ट होतो त्याला वेळच्या वेळी हृदयाचं कंप्रेशन म्हणजे आम्ही त्याला चेस्ट कंप्रेशन म्हणतो ते देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ते फक्त मेडिकल टीमनी नाही तर प्रत्येकाने, आपल्या घरात वयोवृद्ध असतात, आपल्या घरात आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, तर प्रत्येकाला चेस्ट कंप्रेशन येणं गरजेचं आहे. मला तर वाटतं हे शाळेपासून शिकवणं गरजेचं आहे, कॉलेजात शिकवणं गरजेचं आहे आणि इवन तुमच्या ऑफिसेसमध्ये पण प्रत्येकाला चेस्ट कंप्रेशन येणं फार गरजेचं आहे. सर, कार्डियक अरेस्ट और हार्ट अटैक, इसमें क्या डिफरेंस है? सो कार्डियक अरेस्ट और हार्ट अटैक ये दोनों ही काफ़ी अलग चीज़ें हैं और लोग जनरल पब्लिक जो है इसको काफ़ी मिस इंटरप्रेट करते, कंफ्यूज हो जाती है. सो हार्ट अटैक में जनरली क्या होता है कि हार्ट की कोई एक खून की नस ब्लॉक हो जाती है जिसकी वजह से हार्ट का पंपिंग ख़राब होने लगता है, हार्ट डैमेज होने लगता है. और जब अपन इसको तुरंतली ठीक नहीं करते या इमरजेंसी में नहीं जाते हैं तो ये एक और ख़राब सिचुएशन में बन सकता है जिसको बोलते हैं कार्डियक अरेस्ट. ठीक है, तो कार्डियक अरेस्ट में क्या होता है, बेसिकली हार्ट पूरी तरह से बंद हो जाता है, हार्ट पूरी तरह से स्टॉप हो जाता है और इसको रिवाइव करने के लिए अर्ली CPR, बाकी फिर हॉस्पिटल में आने के बाद इंजेक्शंस, डिफिब्रिलेटर्स जैसे डिवाइसेस वगैरह यूज़ करके रिससिटेट वापस हार्ट चालू करने की कोशिश कर सकते हैं. सो ये एक मेन डिफरेंस है. सो जब किसी को हार्ट अटैक होता है, हार्ट चालू है, बट ऑब्वियसली हमें उसके ऊपर जल्दी एक्ट करना चाहिए, जल्दी दिखाना चाहिए. और वही अगर हम लोग इग्नोर करते हैं तो ये और एक ख़राब सिचुएशन में बन सकता है जिसको बोलते हैं कार्डियक अरेस्ट. अभी कम उम्र में हो रहा है, इसका कारण क्या है?
इसका जो कम उम्र में जो प्रॉब्लम हो रहा है ना, उसका सबसे बड़ा कारण तो यही है कि स्ट्रेस और अपना लाइफस्टाइल। मेरा कहने का मीनिंग ये है कि कोलेस्ट्रॉल का कंटेंट बढ़ना या फिर सेडेंटरी लाइफस्टाइल, जिसमें जो एक्टिविटीज़ होते हैं या फिर जो एक्सरसाइजेज होते हैं वो ऑलमोस्ट निग्लिजिबल हो गए हैं। बहुत सारे लोग स्क्रीन के सामने बहुत ज़्यादा टाइम बिताते हैं। मेरा कहने का मीनिंग है, चाहे वो लैपटॉप ले लो या मोबाइल ले लो या फिर किसी भी तरह का जो भी है, फिटनेस पे बहुत सारा फोकस हट रहा है लोगों का, वही सबसे बड़ा रीज़न है। बहुत बार फैमिलियल रीज़न मतलब जेनेटिक रीजन्स भी हो सकते हैं, जो कि यंग एज में उसका तकलीफ़ हो सकता है, या फिर दूसरे जो बीमारी है जैसे ब्लड प्रेशर या फिर डायबिटीज़ या फिर किडनी के इश्यूज़, ये भी यंग एज में आजकल दिख रहे हैं। इसके वजह से भी अल्टीमेटली हार्ट को अफेक्ट हो रहा है। अगेन वो अगर प्रिवेंट करना है तो टाइमली या फिर ईयरली हेल्थ चेकअप और फिटनेस पे फोकस करना, यही सबसे बड़ा इम्पॉर्टेंट चीज़ रहेगा जिस पे हम फोकस कर सकते हैं।